एकीकडे निवडणुकांचे निकाल, दुसरीकडे काँग्रेसची अन्नदाता संघर्ष पदयात्रा. निवडणुका येतील जातील, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कायम लढत राहू काँग्रेस. 4 मेला देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसकडून अन्नदाता संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात माणेगाव ते जळगाव जामोद दरम्यान ही पदयात्रा उत्सवात पार पडली. निवडणुकांचे निकाल काही लागले तरी शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काँग्रेस कायम लढत राहील अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि बळीराजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेची सुरुवात सकाळी 8 वाजता माणेगाव येथील पूर्णा नदी पुलावरून झाली. माणेगाव, झाडेगाव, खांडवी, आसलगाव, बाही खुर्द मार्गे जळगाव जामोद येथे यात्रेचा समारोप दुर्गा चौकात करण्यात आला. मुख्य मागण्या: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सातबारा कोरा करावा, शेतमालाला हमीभावाचा कायदा लागू करावा. या पदयात्रेत शेकडो कार्यकर्ते, शेतकरी बांधव, महिला, युवक तसेच आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मार्गक्रमण दरम्यान अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी काँग्रेसकडून सध्याच्या महायुती सरकारवर टीका करण्यात आली. हे सरकार उद्योगपती व व्यापाऱ्यांचे असून शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि वंचित घटकाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच लोकशाही व संविधान रक्षणासाठी काँग्रेस सातत्याने लढत राहील असेही नमूद करण्यात आले. पदयात्रेत ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष यशपाल घोंगे, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश सरचिटणीस राम विजय बुरुंगले, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, स्वाती वाकेकर, प्रकाश पाटील, अविनाश उमरकर, संदीप शेळके, तेजेंद्रसिंग चव्हाण, धनंजय देशमुख, मंगेश गंगणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर. आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत खिलवाड करत आहेत. कुठेतरी बदनामीचं कारस्थान हे सुरू आहे. हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. हा इशारा आज शिवसन्मान पदयात्रेच्या निमित्ताने आहे आणि यासोबतच अन्नदात्याला अभिवादन करत असताना आज लाखोचा पोशिंदा शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे, कृषी निविष्ठांच्या भाव वाढ झाल्यामुळे आणि एकंदरीत शेती या संपूर्ण व्यवसायावर जे आसमानी आणि सुलतानी संकट आलंय, त्यातून सरकारने ताबडतोबीनं एक भरगच्च अशा स्वरूपाचं पॅकेज आम्हाला द्यावं. कर्जमाफी आपल्याला अजून झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या समस्या आणि आमच्या शिवरायांचा स्वाभिमान, अभिमान या अनुषंगाने पदयात्रा आज आम्ही काढलेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर आमच्या बहुजन समाजाचं अस्तित्व या व्यवस्थेनं मारायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून त्याचा प्रतिकार म्हणून सिंबॉलिक पद्धतीनं आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती आज तुम्ही बघितलं सगळे मीडियानं दाखवलं की नाही मला माहीत, परंतु तुमच्यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचा काँग्रेसचा संघर्ष जनमानसामध्ये जातो. जे लोक विचारत आहेत कुठे आहे विरोधी पक्ष, त्यांनी हे बघावं की 4 राज्याचा ज्यावेळेला निकाल निवडणुकीचा लागत होता त्यावेळेला काँग्रेस रस्त्यावरती उतरून शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष करतो. विरोधी पक्ष म्हणजे काय, पाकडी वाजवून याला विरोधी पक्ष म्हणा. रस्त्यावर आहोत, रस्ता सडक से संसप्त काँग्रेसचा संघर्ष जननायक राहुल